24 न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ। आमदार रोहित पवार यांच्या चौकशीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र विरोध, पक्ष उतरला रस्त्यावर, सुडाच्या कारवाईचा निषेध। राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हसळा येथील कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला। म्हसळा येथे दिघी नाका ते तहसीलदार कार्यालय म्हसळा येथे रॅली काढून या चौकशी प्रकरणी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकारमध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सोबत लढत आहे आणि त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार हे आहे। ते आपले आजोबा शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत। शिव फुले शाहू आंबेडकरांची पुरोगामी विचारधारा आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी फुटीर गटाविरोधात राज्यभरात रान पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरिक, विद्यार्थी, युवा, शेतकरी, महिला यांच्या मुद्द्यावरही ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहे। केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे ते मांडत नाही तर राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहे। आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाईही आमदार रोहित पवार हे लढत असल्याचे दिसते। राज्यातील युवांच्या प्रश्नांवर नुकतीच त्यांनी पुणे ते नागपूर अशी तब्बल 800 किमीहून अधिक लांबीची युवा संघर्ष यात्रा काढून त्याकडे सरकारचे लक्ष वेधलेच, पण सोबतच शेतकरी, महिला, कामगार, बेरोजगार यांचे मुद्देही आक्रमकपणे मांडले। युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला तर त्यांचा आक्रमकपणा आणि त्यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद संपूर्ण राज्याला बघायला मिळाला। पक्षातील पहिल्या फळीतील अनेक नेते सत्तेत सहभागी झाले असले तरी आमदार रोहित पवार हे न डगमगता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाची भूमिका ठामपणे आणि मुद्देसूदपणे मांडत आहे। त्यामुळेच घाबरलेल्या सरकारने त्यांच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा लावलाय। यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचा बडगा उगारून पाहिला तरी आमदार रोहित पवार यांनी या कारवाईला जुमानले नाही। त्यानंतर युवा संघर्ष यात्रा काढून राज्यभर सरकार विरोधात वातावरण निर्मिती केली। त्यामुळेच लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या या युवा नेत्याला रोखण्यासाठी सरकारकडून सुडाची कारवाई केली जात असून ईडीचा चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लावल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्न मांडणाऱ्या नेत्याविरोधात कारवाई केली जात असेल आणि त्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ते धोकादायक आहे। आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकरणावरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाची यादी पाहिली तर त्यापैकी अनेक जण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहे। त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंग पंडित, सुनील फुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोर्डीकर, शेखर निकम, विजयसिंग मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे। शिवाय या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही। परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांची कोणतीही चौकशी केली जात नाही। परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून चोर सोडून सदण्याच्याला फाशी देण्याचा प्रकार आहे। तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा 2010चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा 2012 साली लिलावामध्ये 50.20 कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे। त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वयही संबंध नाही। शिवाय 2019 मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आलाय। परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे। या विरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकार विरोधात घोषणाबाजी निषेध केला। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष श्री आमिर खानजादा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसळा तालुका कार्याध्यक्ष अझहर धनसे, म्हसळा तालुका उपाध्यक्ष इक्बाल हजवाने, सल्लागार विठोबा पवार, तालुका सरचिटणीस निसार जोगिलकर, म्हसळा शहर अध्यक्ष मोईज जामदार, शहर उपाध्यक्ष ओमकार घोसाळकर, शहर सल्लागार फहद पेणकर, आंबेडगण अध्यक्ष अब्दुल मजीद जोगिलकर, आंबेडगण उपाध्यक्ष फैरोज कौचाली, खाडीपट्टा अध्यक्ष रज्जाक धनसे, खाडीपट्टा उपाध्यक्ष अशरफ खान पठाण, पांगरोली गाव अध्यक्ष नवाज धनसे, पांगरोली गाव उपाध्यक्ष रशीद
घरटकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते. तरी यावेळी म्हसळा पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालय म्हसळा यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवलाय. आमदार रोहितदादा पवार हेही आदरणीय शरद पवार साहेबांसोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहे आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्यायकारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजप सोबत पळूनही जाणार नाही, तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू. म्हसळा तालुका कार्याध्यक्ष अझर धनसे यांनी अशी माहिती दिली. कार्यकारी संपादक आसिफ खान. संघर्षाच्या वाटेवर चालणार, मी कारवाईला नाही घाबरणार. कारवाईचा करावार होय मी सुशिक्षित बेरोजगार. पेपर फुटीचा मुद्दा उचलणार, करा माझ्यावर कारवाईचा वार. मी शेतकरी, करा माझ्यावर कारवाई. मी शेतकरी, करा माझ्यावर कारवाई. मी शेतकरी, करा माझ्यावर कारवाई. संघर्षाच्या वाटेवर चालणार, घाबरणार. संघर्षाच्या वाटेवर चालणार. मान्य रोहितजी पवार यांच्यावरती ईडीची कारवाई, तसे अवैधरित्या यांच्यावर काही पण कारवाई करण्याचं हे सरकारचं मत. तसेच सत्ताधाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात राजकीय सुडापोटी विरोधी पक्ष नेते जे आहेत त्यांच्यावरती खोटारडेपणाने कशी कारवाई करायची हे सध्या आज राजकारणामध्ये दिसून येतोय. आज ह्यांच्यामध्ये एवढं हे झालंय की आपसलंच ते मारामारी करत बसलेले आहेत. कोण कुठल्या गटातलं जातोय, कोण कुठल्या गटातलं जातोय. मात्र जनसामान्याच्या प्रश्नांवर सरकारचं काहीच लक्ष नाही आहे. आज बेरोजगारीचा मुद्दा आहे. बेरोजगारीवर कोणीच बोलायला तयार नाही आहे. फक्त विकास 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 करतोय वेळा बनवायचे काम सध्या रायगडला तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आज साधारणतः आज आपल्या मसला असो, शिवर्धन असो, एक ICU किंवा इमर्जन्सी नाही आहे. आणि या उलट मान्य रोहित दादा पवार यांनी जवळपास पुणे ते नागपूर 800 किलोमीटरचे संघर्ष यात्रा काढून सरकारचा निषेध व्यक्त केलं होतं. महत्त्वाचं कारण, निषेध व्यक्त करण्याचं कारण म्हणजे सर्वसामान्यांची जी अडचणी आहेत, जी विकासाचे मुद्दे आहेत, हे सरकारच्या सामने सरकार दरबारी मांडलं असून सरकार अक्षरशः त्या मुद्द्यांना घाबरली असून देखील म्हणून त्यांच्यावरती ईडीचा वापर करून त्यांच्यावरती अवैधरित्या कारवाईचे षडयंत्र रचत आहे. आज बरेचसेच मुद्दे आहेत, ते मात्र सरकार बोलायला तयार नाही आहे. आज आपली शाळेचा विषय असो, सरकारी जी शाळे आहेत ते पण प्रायव्हेट करून टाकलेले आहेत. आपली आज मुलं कुठं शिक्षण घेणार. आज असेच बरेचसेच मुद्दे आहेत आणि हे सत्ताधारी फक्त आणि फक्त राजकीय सुडापोटी हे सर्व विरोधी पक्षांवर कारवाई करतोय, हे तर सर्वांना दिसून येतोय. म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हसलाच्या वतीने आम्ही सरकारचा जाहीर निषेध करतोय. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.